हे तर थालाच्या फॅन्सना वाटायला पाहिजे ना, ज्या वेळेस गरज होती तर थाला एक सिक्स मारून करत होते, त्यावेळेस कळालं. अयो कुठे आहे तुमचा तो थाला क्रेडिट स्टीलर? आज खेळायला काय झालं होतं त्याला? हा, मला तर त्याच्यावर यासाठी राग येतो की नुसतं आज पण येऊन बघा, शेवटच्या ओव्हरला फक्त खेळला. एवढं ज्यावेळेस टीमला गरज होती त्यांनी अश्विनला पाठवला. काय गरज होती? अश्विन त्याच्यापेक्षा बेटर बॅट्समन होता का? हा, दरवेळेस क्रेडिट चोरायला येतो बघा नुसतं. थाला म्हणे, थालाचा फाला झाला तिकडं. काय खेळला नाही, काय नाही. काय म्हणायचं तुम्हाला त्याच्याबद्दल? मला तर त्याच्याबद्दल काहीच नाही बोलायचं. मला तर असं फक्त बघायला बरं वाटलं की सॉल्टने एकदम RCB वर असॉल्टच केला. एकदम अशी बॅटिंग सुरुवात केली की गांधीजींपासून ती प्रथा आली. दिन में सॉल्ट रात में असॉल्ट. म्हणून डे नाईट क्रिकेट गांधीजी तेव्हापासून खेळ. आज एकदम मजा आली बघा. त्यांच्या घरात जाऊन त्यांना हरवलं ना, एकदम मजा आली. आणि मेन म्हणजे 2008 नंतर 2025ला दुसऱ्यांदा, म्हणजे एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा हरवलंय. त्यांच्या घरात घुसून त्यांना मारला बघा आज. हा, एकदम अचिव्हमेंट. पण ऍक्च्युली खूप भारी मॅच झाली. एकदम असं वाटलं नव्हतं मला की रजत पाटीदार, म्हणजे मी खूप जज केलं होतं रजत पाटीदारला. मला अजिबात वाटलं प्लीज की तो असं चांगलं कॅप्टन्सी करू शकेल किंवा चांगला आला ना आता. डोकं शेवटी विराट कोहलीचं असतं बघा. जसं थाला कीपर करून असं करतो, तसं पण कोहली असं करतो, म्हणून आउट होतो. म्हणजे किती वाईट गोष्ट आहे की एवढे वर्ष IPL नाही जिंकले पण सगळ्यात खुशी त्यांना ह्याच्यात होती. हे तर थालाच्या फॅन्सना वाटायला पाहिजे ना, ज्या वेळेस गरज होती तर थाला एक सिक्स मारून करत होते, त्यावेळेस कळालं नाही का मॅच जिंकली नाही, काय नाही. हा, मला तर काय प्रॉब्लेम नाही बाई. आज मॅच हरली. थाला एवढ्या वेळेस क्रीजवर होतं, मला तिथेच मॅच जिंकली. दिस इज डिल्युजन मध्ये जगतात तो. यांनी थाला काय ते असंच जर शेवटच्या ओव्हरला जसं खेळलं ना, असं 2019 मध्ये खेळलं असतं ना, त्यावेळेस इंडिया जिंकली असती बघा. चेन्नईकडनं थोडंच खेळत. एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे ना चेन्नईचा. इंडियापेक्षा चेन्नईचे फॅन्स चेन्नईला मोठं समजतात. हा, तसं चेन्नई काय म्हणतात त्याला, याचा प्रॉब्लेम नाही येतो टीमचा, तो स्टेटचाच प्रॉब्लेम. ते साऊथ इंडियन स्वतःला इंडियाचा पार्ट जास्त समजतो. एकदम मी तुम्हाला सांगतो, आपला फॅमिली कॉन्टेंट नसतं ना तर थालाला एवढे मी शिव्या घातले असते ना, त्यांनी रिटायरमेंट दुसऱ्या दिवशी दिला असतं बघा. माझे व्हिडिओ बघितले असते तर. खरं एवढा आपला व्हिडिओ फेमस असता तर. ते पण रांचीचा माणूस मराठी व्हिडिओ माही मार रहा है आज, तो माही की मार रहा है कोहली, ऐसा कर दिया. हाँ, मतलब पाटीदार की टीम, कोहली सीनियर कोहली सिनियर. तर आजच्या मॅच मध्ये एकदम जी परफेक्ट टीम असते RCBची, ती एकदम बॉलिंग परफेक्ट, बॅटिंग परफेक्ट, फिल्डिंग. चेन्नईने 3 कॅच सोडले पाटीदारचे, म्हणून एवढं अवघड गेलं खेळायला त्यांना. 19ला पहिलं तर 17वर कॅच सोडला, दुसरा 19वर कॅच सोडला, तिसरा 20वर कॅच सोडला. मग भावने 50 मारली, मग चेन्नईची मारली, विषय एंड करून टाकला बघा. हो, विषय एंड. काय खेळला एकदम आज. म्हणजे चेपॉक वरती जाऊन जेव्हा त्यांनी 200च्या आसपास रन केले, तिकडेच ते मॅच जिंकले होते. आठवतच नाही सगळं कधी झालंय. लास्टचे 3च ओव्हर बघत होतो मिनिट. थाला फॅन्स अगेन 3 बॉल बघायला पाहिजे होतो तुम्ही. 3 ओव्हर कशाला बघितलं? तुला नाही आठवत आता ते रोहित शर्मा, विराट कोहली आणि धोनी, म्हणजे आता ते त्यांच्या एराचे लेजेंड्स आणि आता कॅप्टन्स नाही राहिले, साईड लाईन्स झालेत. एकदम ते तसा वाईब येतो की आपले आजोबा असतात, आता रिटायर झालेत पण घरातच असतात. नाही, असं वाईट तर वाटतं एकदम. कारण का असं खूप मेमरी, म्हणजे पॅशन वाटायचं रे त्याच्यामध्ये की कोहलीच्या टीमनी धोनीच्या टीमला हरवलं, ह्याच्यात खूप जास्त खुशी भेटायची. कारण ते आता असं आहे की कारण ते असं बघायला गेलं तर आता असं आहे की पाटीदारनी गायकवाडला हरवलं टाइप्स, किंवा आता कोण आहे आपला पांड्या किंवा कुमार यादव, की तेच आहे की मे बी आता ह्यांची रायव्हलरी पण 4-5 वर्षांनी तेवढी चांगली रायव्हलरी बनेल होपफुली.
बट त्याच्यात जी मज्जा होती ना की रोहितच्या टीमने विराटच्या टीमला हरवलं, किंवा मग मुंबई जेव्हा अरे हरवायचे ना मुंबई अरे एवढं IPL हारले तर हारलेच. अरे तिथं हारलो म्हणून इथं पण हरवायचं का? आम्ही पण हरवलंच होतो की हा इथे तिकडं पण असं करायचं का? बरं ठीक आहे. धोनीच्या वेळेस असं पुण्याच्या टीमला हरवलं, चेन्नईच्या टीमला हरवलं, फायनल्सच्या वेळेस हरवण्यात तर जी मज्जा यायची हा हा. पण ह्या वेळेस खरंच जरा, कारण का RCB ची बॉलिंग चांगली हे बोलण्याचं मुवमेंट येतं, म्हणजे खरंच जरा काहीतरी आहे ह्यावेळेसच्या RCBच्या. अयो देवरा बॉलरा ये नो ओए गॉड. अरे गॉडची आठवण काढली आणि गॉड आला बघा. ए थाला पगलू बोल. काय बोलायचं आता. बघा हा बोल, जे कंटिन्यू करा तुम्ही. ठीक आहे. मग काय तेच आता जेव्हा बॅटिंग बघत होतो, सगळ्यात मेन जेव्हा पॉवर प्ले मध्ये इतके रन निघाले ना, तिकडेच चेन्नई असं त्यांचा गेम हारले. कारण का चेन्नईचं जसं आपण पाचच्या व्हिडिओत पण बोललो की 12 ओव्हर स्पिन ते खरे गेम चेंजर ओव्हर्स आहेत त्यांच्यासाठी. पण जेव्हा ह्यांनी पहिलेच पेसरच्या ओव्हरमध्ये एकदम धुतला, ते पहिला फिल सॉल्ट त्याच्यानंतर मग देवदत्त पडिक्कलनी पण 14 बॉल 27 केले. एकदम क्युटी मॅन बॅटिंग पण करायला लागले एकदम चांगली. आणि त्याच्यानंतर टिम डेव्हिड जो मुंबई इंडियन्ससाठी फुलटॉस सोडून कधीच नाही खेळायचा. हे बघा मी तुम्हाला ऑफ कॅमेरा काय म्हणलो होतो, त्यांनी यावर्षी फुलटॉस सोडून दुसरे बॉल पण प्रॅक्टिस करून आलाय म्हणून तो खेळला. कारण त्याला यावर्षी प्रॅक्टिस नेट्स मध्ये चांगले बॉलर्स भेटले ना. अरे तेव्हा तर बुमरा भेटायचा, थोडी लाल करायची. ऑलरेडी वी आर रेड. 8 बॉल डोंट मेक अस मोर रेड. हिरवे होता ना मग हारतो. दिस येलो फॅन्स, फेलो फॅन्स. 8 बॉल 22, त्यातून सुद्धा 3 बॉल 18 रन, लागोपाठ 3 सिक्स मारले त्यांनी लास्ट ओव्हरला आणि एकदम मोमेंटमच बदलून टाकला. मोमेंटम चेंज. इंटरनल जोक. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे यश दयाल बॉलिंगचं जे तारीफ करत होतो की हेझलवूड एकदम नेक्स्ट लेवल प्लेअर आहे, गोट ऑफ द RCB. इंटरनॅशनली सुद्धा त्याची खूप इज्जत आहे, खूप रेप्युटेशन आहे. हेझलवूड हा फ्लेवर म्हणजे प्लेअरच. फ्लेवर इज. आणि त्यांनी एकदम आज सुद्धा 5.5ची इकॉनॉमीने पण बॉलिंग नाही टाकली. आणि दुसरं म्हणजे यश दयाल ज्यांनी 2 विकेट काढले त्याच्या एका ओव्हरमध्ये, आणि जिथे खरं मॅच पलटली म्हणजे जिकडून चेन्नई गेलीच बाहेर ह्या मॅचच्या. आणि ते विकेट्स होते रचिन रवींद्र आणि शिवम दुबेचे विकेट. रचिन रवींद्र एक असा प्लेअर आहे, आता आपण सगळे क्रिकेट बघितलेच आहे की तो एकदा टिकला की एकदम म्हणजे असं चिकट प्लेअर आहे, म्हणजे तो खूप एकदम त्रास येऊन जातो, असं बास होऊन जातं त्याचं तोंड बघून, पण तो लवकर आउट होत नाही. टिकला की RCB ला विकला कुठं असं होतं. आणि दुसरा शिवम दुबे तर स्पिनच्या अगेन्स्ट किती छान खेळतो आपण बघितलं, आणि खूप अटॅकिंग प्लेअर आहे, प्लस मस्त असं उंच पण. शिवम दुबे इज लाईक युवराज सिंग विथ थोडा हाईट. सो ह्या दोघांची पण विकेट गेली आणि तिकडेच ते मॅच संपून गेली त्यांच्यासाठी. परिस्थिती. पण बॉलिंग तर भारी केली, पण मला असं वाटत होतं की त्यांनी एवढे रन मारले 10 ओव्हरमध्ये, जवळपास 100 झाले. मला वाटलं कुठं बॅटिंग पिच केली का यांनी म्हणून. पण ज्यावेळेस RCB बॉलिंगला आली त्यावेळेस तर कळालं की चेन्नईची तर फाटली, हे तर बॉलिंग पिच आहे, बॅटिंग पिच नाही. बॉलिंग पिच तर 100% बॉलिंग पिचच होतं ते. तर RCB खूप चांगली खेळली म्हणून ते 200 पर्यंत पोहोचू शकले. खरंच नाही. कारण का इव्हन जे चेन्नईची टीम जेव्हा बॅटिंग करत होती, जर बॅटिंग करत होती जेव्हा लास्टच्या ओव्हरला त्यांनी कृणाल पांड्याला मारलं, कृणाल पांड्याने एक तर खूप मस्त बाउन्सर टाकला धोनीला, एकदम फास्ट बॉलर वाला बाउन्सर टाकला, मज्जा आली तो बाउन्सर बघायला. पण त्यानंतर मग थाला बोलला भाई बस, त्याला दिला. मी तुम्हाला काय म्हणतो, थालाला जर अशी बॅटिंग करायचीच असती तर अश्विनला पहिला कशाला पाठवला? खेळायचं होतं ना आधी येऊन. शेवटी एवढा 4 ओव्हर आधी आला, खेळला तर शेवटच्याच ओव्हरला. एंटरटेनमेंट तर ऑडियन्सला तेवढंच पाहिजे असतंय. चेन्नई हारू दे, जिंकू दे. IPL काय बघा थाला फॅन्स, तुमच्यासाठी एंटरटेनमेंट नाही, कारण तुम्हाला नाही भेटले ते एंटरटेनमेंट. प्लीज आम्ही एंटरटेन करतो. तुम्ही अजून सिरियसलीच घेतले. जर RCB नसती तर एवढं एंटरटेनमेंट झालंच नसतं. तुम्ही चिडवलं कोणाला असतं 17 वर्ष? दुसरं कोणी असतं? ये ना पहिला माणूस प्राऊड बघितलंय बाई स्वतःचे फेल्युअर. आमच्या थालाचा स्ट्राईक रेट टेस्ट खेळताना पण कोहलीपेक्षा चांगला. आपण ते शेवटच्या ओव्हरला ना स्ट्राईक रेट तो स्ट्राईक मॅच आमचा कोहली कसं सेकंड एंडनी विकेट जाऊन दिला नाही म्हणून ते इथपर्यंत आलं एकदम.
जसं यू आर थाला पगलू, आय एम VK पगलू. त्याला काय म्हणतात ते सेल्फलेस बॅटिंग. सेल्फलेस बॅटिंग. पण खूप चांगले ह्या IPL ला खरंच खूप भारी बॅटिंग परफॉर्मन्सेस पाहायला भेटत आहेत. आणि ॲज वेल बॉलिंग ऑफ RCB. या व्हेरी व्हेरी गुड बॉलिंग ऑफ RCB. आणि जनरली कसं होतं की जेव्हा आपण बॅटिंग बद्दल आपण बोलत असतो तेव्हा आता पॉवेलची बॅटिंग असेल किंवा काय की आपण आयदर खूप वेस्ट इंडिज प्लेअर डॉमिनंट असतं किंवा असं फॉरेन प्लेयर्स याच्यावरती. बट ह्या IPL मध्ये इंडियन प्लेअर सुद्धा तितकंच चांगलं खेळतात आणि इव्हन ऍक्च्युली आउट परफॉर्म करतायत ओव्हरसीज प्लेअरला. कारण की जेव्हा ईशान किशनची पहिल्या ह्याच्यामध्ये सेंचुरी झाली असेल किंवा अभिषेक शर्मा आहे, म्हणजे SRH ची टीम बेसिकली ते तर हेड सोडून सगळे इंडियनच खेळतात त्याच्यामध्ये. दरिंदे ते कोणतरी तो माझा नाववाला माणूस आणला होता अनिकेत, तो पण एवढं मस्त खेळला, मजा आली मला. आणि त्याच्यानंतर जनरल आता आज रजत पाटीदार पण इतका चांगला खेळला. परत मग आपला कोणता तो पुकी देवदत्त पडिक्कल. सो आता डिस्कशन भरपूर झालं. मला वाटतं आता आपण आपल्या न्यूली इंट्रोड्यूस सेक्शन कडे येऊया, ज्याच्यात आता मी परत तुम्हाला प्रश्न विचारेल आपल्या IPL रिलेटेड. सोपं विचारा. आणि ह्यावेळेस आपण एक क्वेश्चन ऑडियन्स साठी सुद्धा विचारू, ज्याचं उत्तर तुम्ही कॉमेंट मध्ये द्या आणि ते आम्ही कन्फर्म करतो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. गुगल न करता, कारण का गुगलवर तर सगळंच भेटून जातं. आणि ठीक आहे, पहिला क्वेश्चन लुझिंग टीमला विचारा. ठीक आहे. पहिला इंडियन प्लेअर कोण होता ज्याला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ IPL चा अवॉर्ड मिळाला होता? ऑप्शन्स आहेत विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा की युवराज सिंग. सचिन तेंडुलकर. कुठली पण गोष्ट इंडियामध्ये जेव्हा पहिल्यांदा होते ती तेंडुलकरनीच केलेली असते. एकदम सोपं उत्तर आहे. लो स्ट्राइक रेट. विच बॉलर हॅज द बेस्ट बॉलिंग फिगर इन IPL मॅच टिल नाउ? पूर्ण IPL सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कुठल्या बॉलरचं बेस्ट बॉलिंग फिगर्स आहेत? ऑप्शन आहेत अल्झारी जोसेफ, अनिल कुंबळे, सोहेल तन्वीर, सुनील नारायण. चुकलं. अनिल कुंबळे. अल्झारी जोसेफ. काय बोलतो? 12 रन वरती 6 विकेट काढल्या होत्या सनरायझर्स. सो तो आहे लिडिंग. सो आणि तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, IPL हिस्ट्रीमध्ये फास्टेस्ट सेंचुरी कुठल्या प्लेअरची झाली होती? कॉमेंट मध्ये उत्तर कळवा. ठीक आहे. आणि ऑफकोर्स आता वेळ आहे प्रेडिक्शन्सची. आधी तरी रिकॉल करा की कोणाचे किती किती पॉइंट्स आहेत. ओके, पॉइंट्स ते आहेत कालच्या आपण व्हिडिओमध्ये तो विसरलो 0 घ्यायचं. सो आपले सध्या 0 आणि 2-2 असं आहे. आपण सेम प्रेडिक्शन दिलं तर मग ते कोणालाच पॉइंट नाही भेटत, कारण का ती टीम हारूनच चालली आहे. अनिकेत ज्या टीमचं नाव घेतो ती हारते. ठीक आहे. तर मला उद्यासाठी 100% माहितीये कुठली टीम जिंकणार आहे. ती म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स. अरे दुसऱ्या मॅचलाच थोडा पहिले खेळायला देतात रे. कुठे मॅच? गुजरातमध्ये. अच्छा, मुंबई जिंकल. ओके, मुंबई. मी गुजरात कडून आहे उद्या, सो मला वाटतं गुजरात जिंकेल. माझा फायनली फर्स्ट पॉइंट येणार आहे प्रेडिक्शन गेम मध्ये. मला तर बिलकुल नाही वाटत, कारण एक मॅच ऑलरेडी होम ग्राउंडला हरलेली आहे GT. तर दुसरी पण हरेल असं मला वाटत नाही. आणि आता मला वाटतं की ओनकारच्या पुढे मी 1 पॉइंट जाणार आहे. सो मुंबई भाई, मुंबई नेवर डिसअपॉइंट्स. फास्ट ट्रॉफी. ठीक आहे, चालेल. तर प्लीज, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच प्रेम देत राहा. आणि भेटूया असेल आवडेल तरी पण कमेंट करा. कौस्तुभला शिव्या द्या, ओंकारला शिव्या द्या. दोघांना 2-2 शिव्या दिल्या तर एक शिवी मला पण द्या, पण प्लीज कमेंट करा. तुम्हाला वाटत असेल विराट कोहली खेळत राहावं तर मग सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला वाटत असेल थालाने 3 बॉल शेवटचे सोडून आधीचे पण 3 ओव्हर खेळावे तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच एनर्जी सोबत. बाय बाय.